विमा कंपनीचे साठेलोटे होते म्हणून पीक विमा 1 रुपयात केला, शेतकऱ्याला फायदा झाला नाही, विमा कंपनीला झाला, विमा कंपनीला 10,000 कोटीचा फायदा झाला, या असाही या ठिकाणी काही सभासदांनी मांडलेले आहे। आणि ही गोष्ट खरी आहे की विमा कंपनीला जास्त फायदा झाला आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजना ही केंद्र शासनाची योजना असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात खरीप हंगाम 2016 पासून राबविण्यात येत आहे। सन 2016-17 ते सन 2023-24 या कालावधीत प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एकूण 43,201.33 कोटी इतक्या रकमेचा विमा हप्ता जमा झालेला असून शेतकऱ्यांना दिलेल्या नुकसान भरपाईची रक्कम ही 32,629.73 कोटी, जी एकूण विमा हप्त्याच्या 76% इतकी आहे। राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 4,080 कोटी इतकी विमा नुकसान भरपाई मिळाली। विमा कंपन्यांना 7,173 कोटी इतका नफा झाला असून विमा कंपन्यांनी 2,322.61 कोटी शासनाला परतावा या ठिकाणी दिलेला आहे। पीक विमा मंजूर झाल्यावर 10 दिवसात खात्यात पैसे जमा करावा लागतो। 2023-24चा खरीप रब्बीचा विमा अजून शेतकऱ्यांना खात्यात जमा नाही, असाही काही सभासदांनी या ठिकाणी माहिती दिली आहे। त्याप्रमाणे मी माहिती घेतली असता 2023चा खरीप 77 कोटी पीक विमा हा येणं अजून बाकी आहे। 23-24चा रब्बीचा पीक विमा बाकी आहे। त्यामुळे 2023 व रब्बी खरीप 2023 व रब्बी 2023-24 मधील एकूण 262.70 कोटी विमा नुकसान भरपाई प्रलंबित असून त्याचे वाटप प्रगतीपथावर आहे। खरीप 2024चा 400 कोटीचा पीक विमा बाकी आहे। राज्याने 1,015 कोटी अजून पीक विम्याचे भरले नाही म्हणून विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाही। राज्याचा हप्ता लवकरात लवकर 8 दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणी विमा कंपनीला भरण्यात येईल आणि त्यानंतर लगेच ते शेतकऱ्यांना पैसे अदा करण्यासाठी शासन त्या ठिकाणी डीबीटीच्या मार्फत प्रयत्न करेल। 15 दिवसाच्या आतमध्ये शासनाकडून सर्व शेतकऱ्यांना विम्याची रक्कम जाईल, अशा प्रकारचं मी सभागृहाला आश्वासित करतो।